नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. न्याय मिळायला वेळ लागतो, परंतु जेव्हा तो मिळतो तेव्हा अन्यायग्रस्तांना मोठा दिलासा मिळतो. अशीच एक घटना अमरावतीत घडली होती, जिथे नेपाळच्या शितली थापा यांना चोरीच्या खोट्या आरोपात पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मात्र आता त्यांना मानवाधिकार आयोगाने न्याय दिला असून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर एक सविस्तर रिपोर्ट बघूया. गेल्या वर्षी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत शितली थापा या नेपाळी महिला घरकाम करत असताना त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. घरमालकाने थेट पोलिसांना माहिती दिली आणि गाडगेनगर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना आरोपीप्रमाणे वागविलेत. त्यांच्यावर 3rd डिग्रीचा वापर करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही घटना सर्वप्रथम सिटी न्यूजने प्रकाशझोतात आणली. त्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात दखल घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिलेत. तपासानंतर गाडगेनगर पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचे स्पष्ट होताच संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक मुख्यालयात अटॅच करण्यात आले, तर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शितली थापा यांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र त्यांच्याकडे बँक खाते नसल्याने पोलिसांनी थेट रोख रक्कम सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. 2 ते 3 दिवसात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे शितली थापा व त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून त्यांनी सिटी न्यूज व पोलीस आयुक्त रेड्डी यांचे आभार मानले आहेत. सिटी न्यूजने हा अन्याय समोर आणल्यानेच न्याय मिळाल्याचे त्यांनी नमूद केलेत. मेरा नाम है चंद्रबहादुर थापा। मेरा पत्नी शीतली थापा है, उसके ऊपर मारहान जो हुआ था, तो उसके लिए मेरा सिटी न्यूज चैनल ने शुरू से लेके लास्ट तक मेरा साथ दिया। जो मारहान हुआ था उसमें, तो सिटी चैनल के लिए बहुत बहुत धन्यवाद है। सीपी सर ने भी तात्काल दखल लिया था, तो उन्होंने भी बहुत साथ दिया मेरे को। और जो मारहान हुआ था उसके लिए भी बहुत बहुत उन्होंने साथ दिए। अभी मुझको 2 लाख रुपया भरपाई भी मिल रहा था, तो सीपी सर के लिए बहुत बहुत धन्यवाद है। अमरावती शहरात शितली थापा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होते. शितली थापा हिला चोरीचा आरोप लावून तिला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. तो सुद्धा सिटी न्यूजने वारंवार प्रसारित केला होता. हे प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि हा वृत्तांत प्रसारित होताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ दखल घेतली. संबंधित पोलिसांवर धडक कारवाई केली होती. सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होते. तत्परता मोठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा या प्रकरणात दाखवलं होतं आणि हे संपूर्ण शितली थापा मारहाण प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलंय. सिटी न्यूजने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि सोबतच पोलीस आयुक्त रेड्डी यांनी तत्परता दाखवल्यानंतर आता मानव अधिकार आयोगाकडनं शितली थापा यांना नुकसान भरपाई म्हणून चक्क 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहेत. पोलीस आयुक्तालयात हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयाने दखल या ठिकाणी घेतल्यानंतर आता मानव अधिकार आयोगाचं पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे की नुकसान भरपाई म्हणून मानव अधिकार आयोगाकडून
2 लाख रुपये नुकसान भरपाई शितली थापा यांना मिळणार आहे. नक्कीच दर्शकांनो, एकीकडे अमरावती शहरात दुसऱ्या राज्यातून कामाकरिता आलेल्या शितली थापा कुटुंबाला चोरीचा आरोप लावून त्यांना संबंधित पोलिसांनी बेदम पिटाई केली होती आणि तोच प्रकार सिटी न्यूजने उजेडात आणलाय. वारंवार प्रसारित केल्यानंतर तोच वृत्तांतांची दखल पोलीस आयुक्त रेड्डी यांनी घेतली आणि रेड्डी यांनी सुद्धा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले होतं आणि आता त्याच प्रकरणात पुन्हा एक नवा आशेचा किरण म्हणून दिसून येत आहेत. मानव अधिकार आयोगाकडनं 2 लाख रुपये नुकसान भरपाई शितली थापा यांना मिळत आहेत. हा संपूर्ण प्रकार आता शितली थापा यांच्या कुटुंबांना आनंदाची लहर दिसून येत आहे. शितली थापा यांच्यासह त्यांच्या पतीने सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया सोबतच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आभार मानलेले आहेत. सिटी न्यूज अमरावती जिल्ह्याच नव्हे तर राज्यात होणाऱ्या प्रत्येक घडामोडींना प्रसारित करण्याकरिता तत्पर आहेत आणि पुन्हा समस्येला वाचा फोडण्याकरिता सज्ज आहेत. कॅमेरामन रोहित खाळे सोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती. शितली थापा यांना अखेर न्याय मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसत आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्परता दाखवत हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळेच ही कारवाई वेगाने पूर्ण झाली आहे. तसेच सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिलाय. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे, अन्यथा असे अन्याय पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अमरावती एफसीने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. रोमहर्ष फायनल मध्ये त्यांनी वर्धा संघाला टाय ब्रेकर मध्ये 3-2 ने मात दिली आहे. आमदार चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या रोमांचक अंतिम सामन्यात एफसी अमरावतीने टाय ब्रेकर मध्ये वर्धा संघाचा 3-2 ने पराभव करून विजेतेपद मिळवलेत. पूर्णवेळ दोन्ही संघ आक्रमक खेळलेत, मात्र गोल फलक 0-0 ने रिकामा राहिल्यामुळे पंचांनी टाय ब्रेकरद्वारे अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित केलेत. ही स्पर्धा अमरावती संघाचे आमदार सुलोभा खोडके आणि शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावती इंडिपेंडेंट अकॅडमिकच्या संयुक्त विद्यमाने सायन्स कोर मैदानात आयोजित करण्यात आली होती. जिल्हास्तरीय एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. शनिवारी उपांत्य फेरीत अमरावतीचे 2 संघ तसेच वर्धा आणि अकोला संघांनी प्रवेश मिळवला. पहिल्या उपांत्य सामन्यात वर्धा संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात एफसी अमरावती संघाने बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या एफसी अमरावती संघाला 31,000 रुपये रोख पारितोषिक व स्वर्गीय रोहित देशमुख स्मृतिप्रित्यर्थ अजयराव देशमुख यांच्या वतीने चषक प्रदान करण्यात आला. उपविजेता वर्धा संघाला 21,000 रुपये व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या फुटबॉल निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डंबारे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडूंचेही अभिनंदन करण्यात आले. तसेच गौरी वसंत धोटे हिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 4 नॅशनल, 4 विदर्भ केसरी, महाराष्ट्र केसरीमध्ये द्वितीय क्रमांक तसेच ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेत टॉप 10 मध्ये समावेश झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचा थरारक समारोप झाला आणि एफसी अमरावती संघाने आपले वर्चस्व सिद्ध केलेत. अशाच क्रीडा स्पर्धांमधून जिल्ह्याला नवोदित खेळाडू मिळत राहतील आणि क्रीडा क्षेत्राचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. युवा स्वाभिमान महोत्सव 2025 अंतर्गत अमरावतीच्या दसरा मैदानावर भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात अमरावतीच्या रोहन 11 संघाने शानदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकाविला आणि 4 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. या स्पर्धेत सिद्धार्थ 11 संघ उपविजेता ठरला आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील अनेक संघांनी सहभाग घेतला. मात्र अंतिम लढत झाली अमरावतीच्या रोहन 11 आणि सिद्धार्थ 11 संघामध्ये. आपल्याला होता पाहायला मिळाला नाही. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, पुढचा बॉल यावेळेस मात्र
आंशिक भरकटले आणि वाईटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला होताना पाहायला मिळाला. रोहन 11 संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामना जिंकला आणि 4 लाख रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावलेत. तर सिद्धार्थ 11 संघ उपविजेता ठरला आणि त्यांना 2 लाख रुपयांचे बक्षिसे मिळालेत. विशेष म्हणजे त्रिमूर्ती सिल्वर हाऊसचे संचालक अमित सोनी यांनी बेस्ट बॅट्समनसाठी चांदीची बॅट, बेस्ट बॉलरसाठी चांदीचा बॉल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी चांदीची विकेट देऊन खेळाडूंना गौरवलेत. बक्षीस वितरण सोहळ्यात जगद्गुरू राजराजेश्वर माऊली, खासदार नवनीत राणा, सुनील राणा आणि पुष्पा डुप्लिकेट अजय मोहिते यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सांगितले की या युवा खेळाडूंपैकी अनेक जण भविष्यात राष्ट्रीय स्तरावर चमकतील. या सोहळ्याला टायटल स्पॉन्सर पाटणी स्कोडाचे मनीष नायर, रघुवीर मिठाईचे पियुष पोटपट, पवार स्टुडिओचे विवेक पवार, राठी सिमेंटचे श्रीकांत राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दसरा मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेने क्रिकेटप्रेमींना आनंदाचा सोहळा अनुभवायला मिळालाय. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून तरुण खेळाडूंना संधी मिळते आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर आपले नाव कमावू शकतात. अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. चांदूर तालुक्यातील घनदाट चिरोडी जंगलात भीषण आग लागली असून जवळपास 200 एकराहून अधिक जंगल जळून खाक झालेत. या आगीत अनेक वन्य प्राण्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाच्या 15 जणांचा चमू आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र उशीर रात्रीपर्यंतही आगीवर नियंत्रण मिळवले गेलेले नाही. पाहूया सविस्तर माहिती. अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील घनदाट चिरोडी जंगलात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि संध्याकाळपर्यंत ती आणखीनच भडकत गेली. या आगीत जवळपास 200 एकराहून अधिक जंगल भस्मसात झाले आहेत. विशेष म्हणजे या जंगलात अनेक वन्यजीवांचा वास आहे. त्यामुळे आगीमुळे या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुरुडा पर्यटन स्थळालाही या आगीचा धोका निर्माण झाला असून वन विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहेत. वन विभागाच्या तब्बल 15 कर्मचाऱ्यांचा चमू आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलेले नाही. उशीर रात्रीपर्यंत आग धुमसतच होती. वन विभागाकडून आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असून ही आग नैसर्गिकरित्या लागली की मानवी हलगर्जीपणामुळे लागली याबाबत चौकशी केली जात आहे. सध्या स्थानिक नागरिकांमध्ये या आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील काही तासात ही आग आटोक्यात आणता येईल का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. तर ही होती चिरोडी जंगलातील भीषण आगीबाबतची सविस्तर माहिती. सध्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
संत गाडगेबाबा यांच्या 149व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात भव्य रथयात्रा काढण्यात आली। या यात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। बघूया सविस्तर रिपोर्ट। संत गाडगेबाबा यांच्या 149व्या जयंतीनिमित्त बुंदेल धोबी समाजसेवा मंडळाच्या वतीने भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले। मशानभूमी येथील संत गाडगेबाबा यांची मूर्ती नुकतीच शिकस्त झाल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धुराटकर व महेश किल्लेकर यांच्या संकल्पनेतून नवीन 3.5 फूट उंचीची मार्बलची मूर्ती बसविण्यात आली आहे। ही भव्य रथयात्रा गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा मंदिरातून सुरू झाली आणि पंचवटी चौक, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक आणि भूतेश्वर चौक मार्गे जात हिंदू मशानभूमी येथे समारोह झाला। रात्री 8 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सोंदडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। गतवर्षी गाडगेबाबा जयंतीनिमित्त हिंदू मशानभूमीची 85,000 रुपयाच्या निधीतून स्वच्छता करण्यात आली होती। यंदा संत गाडगेबाबा महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करून अमरावतीच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे। संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहाने अमरावतीत साजरा केली जात आहे आणि आज अमरावती येथे संत गाडगे महाराजांचा प्राणप्रतिष्ठान महोत्सव बुंदेला धोबी समाज अमरावती यांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। आपल्यासोबत बुंदेला धोबी समाजाचे भावी अध्यक्ष महेशजी किल्लेकर आहे, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा की 185 के जयंती के पावन पर्व पर आज यहाँ श्री बुंदेला धोबी समाज सेवा मंडल के अंतर्गत पहली बार ये भव्य दिव्य झांकी का आयोजन किया है। मैं प्रवीण धुराटकर, श्री बुंदेला धोबी समाज माजी उपाध्यक्ष। ये जो आज की रैली अद्भुतपूर्व निकलने जा रही है, इसका पूरा श्रेय श्री बुंदेला धोबी समाज को जाता है। समाज भाइयों ने जो हमें 3 महीने से, मैं प्रवीण धुराटकर, महेश जी किल्लेकर, जो 3 महीने से मेहनत कर रहे थे, उसके फलस्वरूप में आज इस भव्य दिव्य रैली का आयोजन हुआ है। और आज समाज ने सभी भाइयों ने संकल्पना ली है कि इसी तरह और 20 फरवरी को गाडगे बाबा की जयंती की रैली और भव्य यात्रा बुंदेला धोबी समाज ऐसे ही निकालते रहेगा। ये गाडगे महाराज जी की जन्मस्थली अमरावती में आज जो गाडगे महाराज जी की जयंती बड़े धूमधाम से धोबी समाज के द्वारा मनाई जा रही है, जिसमें मैं स्वयं रायपुर छत्तीसगढ़ से आज इस कार्यक्रम में सम्मिलित होने आया हूं और हमारे सागर, अकोला, अमरावती, अचलपुर और समस्त जिलों के यहाँ सामाजिक बंधु पधारे हैं इस जयंती को बहुत धूमधाम से मनाने के लिए और जयंती की शोभा बढ़ाने के लिए आज हम सब सम्मिलित हैं। संत गाडगेबाबा यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिलाय आणि आजही त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम राबविले जात आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अमरावतीत इरविन चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे। पाहूया हा संपूर्ण अहवाल। अमरावतीच्या इरविन चौकात स्वर्गीय स्वरूप संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य व अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी करत तातडीने माफी मागण्याची मागणी केली आहे। मुर्दाबाद
विनायक सवाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात 250हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच संतांच्या बाबतीत अपमानास्पद वक्तव्य केल्यास भक्तांच्या भावना दुखावल्या जातील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर अजूनही कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी संतांच्या अपमानास कधीही सहन केले जाणार नाही असा ठाम इशारा दिला आहे. स्वच्छतेचे आद्यजनक समाजसुधारक संत गाडगेबाबांची 149वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात श्री क्षेत्र नागरवाडी येथे साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया या भक्तिमय सोहळ्याची खास रिपोर्ट. नागरवाडी इंद्रभुवन नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिरसात न्याहाळलेल्या संत गाडगेबाबाच्या जयंती महोत्सवाला हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहभर भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान, वस्त्रदान आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. एवढं आमचं गाव पवित्र आहे. जिथं संत येते ते गाव पवित्र असते. गाडगेबाबाची आंघोळ घातली, याची आंघोळ घालणं काही सोपं नाही आहे. समारोपीय सोहळ्यात संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन श्री मधुसूदन मोहिते पाटील यांच्या हस्ते महाआरती व मूर्तीपूजन करण्यात आले. संवेदनशील संत आणि त्या संतांच्या सानिध्यात राहणाऱ्या मंडळींचा सहवास आम्हाला लाभला. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं सोनं झालं. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती मानू उद्धराया जन जड जीवा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी गोपाला गोपालाच्या गजरात हरिनामाचा जल्लोष अनुभवला. संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर घडवणाऱ्या या जयंती महोत्सवाने नागरवाडी नगरीत भक्तिरसाची उधळण आली आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरलाय. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना गोल्डन कार्ड आवश्यक आहे. मात्र वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हे कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र मोठी अडचण झाली आहे. सर्व्हरच्या सततच्या समस्यांमुळे लोकांना अनेक तास वाट पाहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती. भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील उपकेंद्रात सकाळपासूनच नागरिकांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने नागरिकांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. काहींना तासनतास थांबूनही कार्ड मिळालेले नाहीत. आरोग्य विभागाकडून या योजनेची मोठी जाहिरात केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांची नावे ऑनलाईन लिस्टमध्येच नाही, त्यामुळे त्यांना गोल्डन कार्ड मिळत नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली असून त्वरित सर्व्हे करून लिस्ट अपडेट करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व्हर समस्या लवकरच सोडवली जाईल. तसेच ज्या नागरिकांची नावे ऑनलाईन यादीत नाही त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल. मात्र अनेक नागरिकांचा रोष अजूनही कायमच आहे. इथे आपण मागे 2 महिन्यात 3 महिन्याच्या आधी जेव्हा गोल्डन कार्ड काढलं तर त्यावेळी प्रतिसाद चांगला होता. आता परत आपण गोल्डन कार्ड काढतो आहे. आताही प्रतिसाद आहे, पण सध्या ॲप व्यवस्थित चालू नसल्या कारणाने थोडंसं अडचण येत आहे. पण तरी पण ते उद्या 1-2 दिवसामध्ये सुरळीत येऊन जाईल. तसेच आतापर्यंत 10 गोल्डन कार्ड काढून झालेले आहे. त्याच्यासोबत कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्पसुद्धा सुरू आहे.
ज्या ज्या लोकांचे यादीमध्ये नावं असतील त्यांनी लवकरात लवकर गोल्डन कार्ड काढून घ्यावे. आपले इथनं काढा, सेतूतनं काढा, ग्रामपंचायतमधून काढा, कारण याचा फायदा तुम्हाला भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी होणार आहे. याच्यातनं बरेचसे मोठे मोठे आजार जे आहेत ते कव्हर होतील. त्यांचे ऑपरेशन या कार्डमधनं होऊ शकतात. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतोय, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोल्डन कार्ड प्रक्रियेत असलेल्या अडचणींवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष अधिक वाढू शकतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे आणि त्यासोबतच वाढली आहे टरबूजाची मागणी. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या टरबूजाची बाजारपेठ आता बहरू लागली आहे. दर्यापूर तालुक्यातील माटर गावाच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने खारपण पट्ट्यात टरबूज लागवडीची यशस्वी प्रयोग केला असून त्याला उत्तम उत्पादन मिळाले आहे. विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नागरिक टरबूजाला अधिक पसंती देत आहेत. मागणी वाढल्याने टरबूजाच्या किमतीतही वाढ झाली आहे. दर्यापूर तालुक्यातील माटरगाव येथे अल्पभूधारक शेतकरी यासीन पठाण यांनी खारपण पट्ट्यात टरबूजाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळत आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आनंदी आहेत. टरबूज हे पीक घेण्याचं ठरवलेलं आहे. 2.5 एकर माझं क्षेत्र आहे. मिनिमम यात माझा खर्च झालेला 2.5 लाख रुपये आणि मला उत्पन्नाची सरासरी आशा आहे का 70 टन निघणार आहे. एक 25-30 टनाची गाडी माझी लोड होणं चालू आहे, पण तरी आणखी अर्ध माल निघणार आहे अशी मला अपेक्षा आहे. आणि राहिला प्रश्न मुख्य जनावरांचा आणि जंगली प्राण्यांचं भरपूर नुकसान आहे आणि भावामध्ये तर यावर्षी बरीचशी घट झालेली आहे. मिनिमम मला 8 रुपयाचा भाव मिळाला. मला अशीच अपेक्षा होती की 10 रुपयाचा जर भाव मिळाला तर कुठंतरी माझा हे खर्च निघून येणार. हा, सुरुवात जे आहे तर मी सुरुवातीला यात सोयाबीन होतं सर. सोयाबीन निघाल्यावर मी बेड केली, ड्रीप आथरली, त्यानंतर रोप वगैरे ऑर्डर केल्यावर हे सगळी लागवड झालेली आहे. याला कमीत कमी मला लागले 70-72 दिवस लागलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे उत्पन्न वाढत आहे. उन्हाळ्यात टरबूजाला वाढती मागणी असल्याने बाजारपेठेत त्याचा दरही वाढत आहे. उन्हाळ्यात टरबूजाचा समावेश आहारात आरोग्यकरिता चांगला असतो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. 10वीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस आणि मराठीचा पेपर लीक. महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर 10वीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस आणि मराठीचा पेपर लीक. महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून मुख्य सूत्रधार अमोल राठोड याला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत असून केंद्र संचालकाला नियोजनबद्ध पद्धतीने वाचवले जात असल्याचा आरोप होतोय. काय आहे नेमका संपूर्ण प्रकार, पाहूया सविस्तर रिपोर्ट. महागाव तालुक्यातील कोठारी येथे परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी 10वीचा मराठी पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. गावातीलच एकाने हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला होता. त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी शनिवारी ट्रेस केला. अमोल बळीराम राठोड हा कोठारी येथील रहिवासी आहे. त्याची पुतणी इयत्ता 10वीची परीक्षा देत आहे. तिला सोडायला तो परीक्षा केंद्रावर आला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने तो सर्वांची नजर चुकून मुख्याध्यापक तथा केंद्र संचालकाच्या कक्षात शिरला. ऑफिसच्या बाजूला पार्टिशन करून तयार करण्यात आलेल्या खोलीत त्याला 4 प्रश्नपत्रिका पडून असल्याचे आढळून आले. त्याने कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने लगेच आपल्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि त्याचा मित्र गोपाल मधुकर जाधव
त्याच्या मोबाईलवर पाठविला. गोपालने नंतर ती प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर व्हायरल केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार अमोल बळीराम राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांचा आळा घालणे 1982 कलम 5 आणि 6 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोठारी येथील पेपर लीक प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी केंद्र संचालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार आणि या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगारीला रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे असते, परंतु जर तरुण गुन्हेगारीकडे वळणारच नसेल तर अशा कारवाईची वेळ येणारच नाही, अशी दूरदृष्टी ठेवत यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एक आगळीवेगळी संकल्पना अंमलात आणली आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराच्या दिशेने वळवण्याचा अतुलनीय उपक्रम राबविण्यात आलाय. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जाणून घेऊया या प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती. यवतमाळ जिल्ह्यात अनेक तरुण बेरोजगारीमुळे वाम मार्गाला लागत आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा सकारात्मक उपक्रम होता. या उपक्रमांतर्गत यवतमाळ, पुसद, उमरखेड आणि पांढरकवडा येथे भव्य रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. 7,525 उमेदवारांनी या संधीसाठी नोंदणी केली. यामध्ये 6,999 पुरुष आणि 526 महिलांचा समावेश होता. रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. रोजगार मिळाल्याचा आनंद उमेदवारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यामुळे केवळ रोजगारच नव्हे तर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. गर्दी होता. त्याच्यानंतर 18ला पुसदला, 19ला आपण रेस्ट दिला कारण शिवजयंतीच्यामुळे. 20 तारीखला उमरखेडला झाला आणि 21 तारीखला पांढरकवड्याला, 22ला वाणीला आणि आज 23 तारीख परत आपण इकडे ठेवलेला आहे. हा टोटल हे म्हणजे 6 दिवस मध्ये आपल्याकडे टोटल 6,999 पुरुष आणि 526 महिला नोंदणी केलेली आहे. हे पुरा मिळून टोटल आपल्याकडे 7,525. प्रेस नोट मध्ये आपण डिटेल मध्ये देणार आहे. टोटल 7,525 पुरुष आणि महिला नोंदणी केलेली आहे आणि आपल्याकडे टोटल 11 कंपनी आलेल्या आहे. जस्टिन फाउंडेशन, नॅन्सी, H1HR, G4 सिक्युरिटी, विजया बायो फर्टिलायझर, टाटा स्ट्राइव, महमूदा, कर्ज, कॅपिटल फोर्स इंटरनल सिक्युरिटी, SI सिक्युरिटी आणि प्रथम असा 11 कंपनी टोटल आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे पहिले आपण 4 दिवस एक ही कंपनी होता, म्हणजे पहिले 2 दिवस एक ही कंपनी होतं. त्याच्यानंतर आपण कॅपिटल फोर्स कंपनी प्लस महमूदा आणि प्रथम असा आपला महाराष्ट्राच्या कंपनीज होता. त्याच्यानंतर आपण हैदराबादकडून काल आणि आज, काल वाणीला होता. वाणीला पण काल अराउंड 1,350 लोक पार्टिसिपेट केला होता आणि आज अराउंड 1000 पैकी जास्त लोक इकडे पार्टिसिपेट केले. म्हणजे टोटल हैदराबादकडून आपल्याकडे अराउंड 7 कंपनी आलेल्या आहे. पर्सनली सर्वांना विचारले तरी ते म्हणतात की सर्वांना घेणार आहे. तर सर्वांना मी खूप खूप अभिनंदन करतो. एवढा नोकरीचा रिक्वायरमेंट आहे. आता माझा एकही म्हणणं आहे की हे लोकांना तुम्ही लोक घेऊन जॉईन केला पाहिजे, जॉईन करून काम केलं पाहिजे. इट इज द ओनली रिक्वायरमेंट नाव. म्हणजे जॉब ऑफर करण्यासाठी इकडे तुमच्याकडे सर्व कंपनी लोक बसलेले आहे आणि विद्यार्थी आहे, म्हणजे युवक आहे. तो सर्वांच्याकडून मी कंपनीजला पण खूप खूप आभार बोलतो. हे लोकांना आपण एक कॉल दिले बस. पहिले दिवस मी एवढा गर्दी बघून सांगितले की अशा जास्त गर्दी आहे, आपल्याला अजून रिक्वायरमेंट आहे. म्हणून ते विना विचार करून आम्ही ॲक्च्युली त्यांचा काल नांदेडला होता 22 तारीखला. तिकडे अशोकराव चव्हाण साहेबांना काहीतरी ठेवले, पण तिकडे पण न जाताना मी थोडे रिक्वेस्ट केले. त्यामुळे काल पण आपल्याकडे आला होता वाणीला आणि आज इकडे यवतमाळला आला. ॲक्च्युली त्यांच्या रिक्वेस्ट आपण पहिले यवतमाळसाठी बोलवलं होतं मी 23 तारीखला, पण काल पण वाणीला घेतलं, आज इकडे घेतले.
आणि आपलं सर्व जो यूथ सर्व लोक पार्टिसिपेट केलेलं आहे, सर्वांना खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन आणि सर्व कंपनीला खूप खूप आभार बोलतो मी. पोलीस अधीक्षकांनी उमेदवारांना शहरांमध्ये जाऊन मेहनतीने आपले भविष्य घडवण्याचे आवाहन केले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी योजनांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस कल्याण शाखा, नागरी कृती शाखा तसेच अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. गुन्हेगारी रोखायची असेल तर तरुणांच्या हाताला काम द्यावे लागेल. यवतमाळ पोलिसांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. ऑपरेशन प्रस्थान हा एक केवळ रोजगार मेळावा नसून तरुणांना सकारात्मक मार्गावर नेणारी क्रांती आहे. अशी सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे. कळमना पोलिसांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती 22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान कळमना हद्दीत घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या काचा तोडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला घेतले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे. 22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान कळमना पोलीस हद्दीत एक घरफोडीची घटना घडली. 52 वर्षीय फिर्यादी अनिल रामचंद्र ओचल हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकाच्या आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्याचे घर लक्ष्य केले. चोरट्याने घराच्या ग्राउंड फ्लोअरवरील स्लाइडिंग विंडोची काच सरकवून घरात प्रवेश केला आणि दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच प्लॅटिनियमचे दागिने चोरीला घेतले. चोरी केलेल्या दागिन्याची एकूण किंमत 24,53,029 रुपये आहे. पोलीस ठाणे कळमना येथे या प्रकरणाची अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोराचा शोध घेतला जात आहे. या घरफोडी प्रकरणात कळमना पोलिसांची कार्यक्षमता आणि सक्रियता दिसून येत आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारित 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस ठाणे यशोदानगरच्या तपास पथकाने मोठ्या यशासह चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवर आधारित पोलीस पथकाने 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान आरोपीकडून 9 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्या कबुलीच्या आधारावर 1 घरफोडी आणि 6 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजर करून PCR मिळवले. त्यांच्या कबुलीवरून चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडले आहेत. ही कारवाई पोलीस उपआयुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुने, गुन्हे पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्या नेतृत्वात केली आहे. यशोदानगर पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरात गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे. पोलिसांनी या प्रकारे पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे. या कारवाईत दोन्ही आरोपींनी कबूल केलेल्या आधारावर 1 घरफोडी आणि 6 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या तपास पथकाने दाखवलेली कार्यक्षमता आणि कठोर कारवाई शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करत आहेत. पोलीस यापुढेही प्रभावीपणे गुन्हेगारांना पकडण्यासाठी कार्यरत राहील. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिसांची अत्यंत महत्त्वाची कारवाई. 23 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एक मोठा यश मिळवले आहे, जेव्हा त्यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 3 चाकी रिक्षा चालकांना अटक केली आहे. या कारवाईत 17 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीला यशोदानगर पोलिसांच्या पथकाने एक मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. रात्री 11:30 वाजता पोलिसांची पेट्रोलिंग पथक विटाभट्टी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान पेट्रोलिंग करत होती. तेव्हा त्यांना एक संशयास्पद लाल रंगाची 3 चाकी रिक्षा MH49D 1099 भरधाव जाताना दिसली. पोलिसांनी रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने वाहन पळवून नेले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबविले आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये नागपूर येथील 43 वर्षीय मुर्तजा सलमान अन्सारी, बिहार येथील 19 वर्षीय मोहम्मद सदाम मंसूर आणि 21 वर्षीय मोहम्मद वसीम मंसूर याचा समावेश आहे.
पोलिसांनी वाहनाची आणि आरोपीची तपासणी केली असता चालकाच्या शीटखाली 16.95 ग्रॅम MD पावडर लहान चिपलॉक पन्नीमध्ये सापडली। त्याचबरोबर पोलिसांनी 16,000 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल फोन तसेच इतर मालमत्ता जप्त केली। एकूण मुद्देमालाची किंमत 4,750,000 रुपये ठरवली गेली आहे। आरोपी विरुद्ध NDPS ॲक्ट खाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पुलिस स्टेशन के हद में जो कैंसर हॉस्पिटल है उसके सामने एक संशयित वाहन जाते हुए दिखा, तो पेट्रोलिंग दरमियान उनको पकड़ के जब उनकी तहकीकात की गई तो वहाँ से उनके पास से 16.95 ग्राम MD ड्रग्स पाउडर बरामद हुआ। साथ ही उनके पास से 16,000 रुपये नगद तथा बाकी गाड़ी और ये साहित्य मिला के 4 लाख का मुद्देमाल हस्तगत किया गया और पुलिस स्टेशन यहाँ उनके खिलाफ धारा 8(22)(29) NDPS एक्ट के तहत गुना दाखिल किया गया है। आरोपी मुर्तुजा सलामत अंसारी, मोहम्मद सदाम मंसूद तथा मोहम्मद वसीम मंसूर, इन तीनों को हिरासत में लेके उनको गुने में अरेस्ट किया गया है। ये आरोपी ने माल उसके फ़ोन पे से अगर देखा जाए तो बहुत सारे ट्रांजैक्शन है, उसमें तहकीकात होना बाकी है। अभी इन्वेस्टिगेशन चालू है, आगे उसका सब पता चलेगा। कामगिरी माननीय CP साहब के मार्गदर्शन में और माननीय DCP साहब के मार्गदर्शन में PI खुनेसर तथा PSI कंसे और API ढाकुलकर ऐसे हमने मिलकर की है। या तपासात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कठोर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। यशोधरा नगर पोलिसांच्या यशस्वी कारवाईचे सर्वाधिक श्रेय पोलीस उपआयुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाला जात आहे। नागपुरातील लकडगंज पोलिसांची मोठी कारवाई। दरोड्याच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक करत तब्बल 3,77,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सायबर टीमच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी ठरली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नागपूरच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 आणि लकडगंज पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात पोलिसांनी 3,77,000चा मुद्देमाल जप्त केलाय। फारुख उर्फ सोनू शेख आणि संतोष चव्हाण या आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या सायबर टीमच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे। हमारे इधर यशोधरा नगर थाने में पिछले साल 9वें महीने में एक घरफोड़ी का गुना दाखिल हुआ था। वो गुने की तपास के दौरान हमको एक जानकारी मिली कि वो गुने के आरोपी हमारे एरिया में घूम रहे। उनको हमने सापड़ा रचा और उनको पकड़ा। एकता नगर ग्राउंड पे वो मिले। उनके पास वो घरफोड़ी का सामान कुछ कैश मिली और उनके पास एक गाड़ी बरामद हुई। वो गाड़ी का हमने रिकॉर्ड चेक किया तो वो गाड़ी सीताबर्डी थाने के अंतर्गत वो चोरी हुई थी और उधर वो गुना दाखिल था। उनको हमने ताबे में लिया और अटक किया वो गुने में और PCR के दौरान उनके पास से वो 2 आरोपियों के पास से हमको टोटल 10 गाड़ी बरामद हुई है। ऐसा कुल मिलाकर उनके पास से 4,06,500 रुपये का मुद्देमाल जब्त किया है हमने। इसमें जो 2 आरोपी है 19 साल के आरोपी है, दोनों भी दोस्त है। उसमें से एक है सम्यक गजबे, उसका रहना है भीमनगर जरीपटका, और दूसरा है पुष्पक येसांबरे, वो है तळोदी जिला चंद्रपुर। तो इन्होंने चोरियाँ की है और इनको अलग अलग गाड़ियाँ लेके उस पर घूमने का शौक है, इसके लिए उन्होंने चोरी की थी। टोटल तपास के दौरान हमको हमारे DCP साहब जोन 5 सर, माननीय ACP सर जरीपटका विभाग और हमारे वरिष्ठ पुलिस निरीक्षक खुने सर, इनका मार्गदर्शन मिला और हमारे DB टीम के सभी स्टाफ ने के मदद से हमने एक पूरी कारवाई की। गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस सतत सक्रिय असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे। आरोपींना पोलीस कोठडी मिळते का आणि पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.